हे मद उंचलन केंद्र 2, 3, 5, 6, 7 व 8 असे आपले ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील कोविड-19 त्या रुग्णालयाच्या मलप्रक्रिया केंद्राचं टेंडर होतं आणि ते मागच्या 5 वर्षामध्ये एके इंडस्ट्रियल वर्क्स म्हणून नवी मुंबईची कंपनी आहे. ती प्रोप्रायटरशिपमध्ये होती. तिला हे टेंडर लागलं होतं. ते टेंडर लागताना सुद्धा बऱ्याच भानगडी करून ते मिळाले, पण त्याचा मूळ टेंडरधारक हा वेगळाच होता. आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या पहिल्या टेंडरधारकाला बाहेर कसं काढता येईल ते काढलं आणि ह्या एके इलेक्ट्रिकल वर्क्सला ते काम कसं मिळेल ते त्यांनी ते केलं. आणि ही एके इलेक्ट्रिकल कंपनी आहे अशोक केदासे म्हणून नवी मुंबईतल्या माणसाची आहे. त्याच्या नावाने दुसऱ्याच माणसाने बोरसे म्हणून आहे त्यांनी घेतलं होतं आणि त्यावर त्याची कंपनीचं नाव यांनी वापरलं होत्या बोरसेनी. ते वापरल्यानंतर पहिले 6 महिने त्यांनी एके इलेक्ट्रिकल अँड वर्क्सच्या नावाने पेमेंट पण घेतले. पहिले 6-7 पेमेंट त्या नावाने घेतले. नंतर ह्या बोरसेनी आणि आपल्या अधिकारी झांबरे यांना हाताशी धरून नवीन कंपनी चालू केली. ती एके इलेक्ट्रिकल अँड वर्क्स ही पार्टनरशिपमध्ये चालू केली. त्याचा ॲड्रेस आहे अंधेरीचा. आणि नंतर 7व्या महिन्यापासून यांनी ह्या नव्या कंपनीच्या नावाने सगळी बिलं गेले 4.5 वर्ष मागच्या काळामध्ये त्यांनी काढलेले आहेत आणि बोगस बिलं आणि 10 करोडच्या वरती 10% काम न करताही 10 करोडच्या वरती रक्कम यांनी त्यातून त्या नवीन कंपनीच्या नावाने घेतलेली आहे. म्हणून हा उघड हा दरोडा आहे आणि याच्यामध्ये आपल्या लेखापरीक्षण याच्यामध्ये त्या लोकांनाही त्याच्यावर रिमार्क मारले होते का हा फौजदारी गुन्हा आहे अशी बोगस कंपनी करून दुसरा. तरी ह्याच माणसाला बोरसे ह्या माणसाला परत आता 9 तारखेला तेच टेंडर त्याला 10 वर्षासाठी 38 कोटीला दिलेले आहे. आणि याच्यामध्ये आपले नगर अभियंता सोनाग्रा आणि उपनगर अभियंता यांत्रिकी काय त्यांचं नाव सांगितलं मगाशी, ते स्वतः तिथे होते आणि ह्या दोघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. मी आयुक्तांच्या कानावर घातलेलं आहे, पण आयुक्तांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि परत 18 तारखेला म्हणजे परवालाच हे टेंडर ओपन करून त्या एके इंडस्ट्रियल कंपनीला ते परत दिलेलं आहे. मला या बोगस कंपनीबद्दल मला 1 महिनाभरापूर्वी माझ्या कानावर आलं होतं. नंतर मला काही लोकांनी त्या डिपार्टमेंटच्या लोकांनीच ही माहिती पुरवली होती आणि ऑथेंटिक माहिती आहे. याच्यामध्ये फार मोठा घोळ आहे आणि त्यांनी त्या टेंडरच्या अटी शर्तीमध्ये ह्या बोरसेला म्हणजे एके इलेक्ट्रिकल जी आत्ताची सध्याची बोगस कंपनी आहे तिला कशा पद्धतीने मिळू शकेल त्या पद्धतीनेच अटी व शर्ती घातल्या होत्या. तर तिसरा माणूस तिथे कुणीही बिडिंग करू नये अशा पद्धतीने ही यंत्रणा त्यांनी राबवली होती. पालिकेतील संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष होतंय. दुर्लक्ष नाही होत, जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष केलं जात नाही, जाणून बुजून त्यालाच कसं मिळेल. आणि 38 कोटीचा हा महानगरपालिकेचा आणि जनतेच्या पैशाची लूट आहे. येत्या काळामध्ये याच्यावर काहीतरी नियोजन केलं जाईल का? मी आयुक्त महोदयांना भेटलो, पण मला त्यांच्याकडे समाधानकारक नुसतं फक्त हसण्यावारी गोड बोलण्यावारी त्यांनी नेलंय, पण त्यांनी त्यातून काही बोध घेतला नाही, त्यांनी काही त्याच्यावर उपाययोजना केली नाही. म्हणून मला आयुक्तांबद्दल संशयास्पद वातावरण आहे. काय अशा पद्धतीने टेंडर कशा पद्धतीने होत आहे मी कानावर घालून सुद्धा त्यांनी त्याच्यावर काही ठोस कारवाई केली नाही. त्याबद्दल मला खेद आहे. तुमचं काय पाऊल असणार आहे? मी महासभेत हा विषय घेणार आहे आणि असे बरेच टेंडर आहेत. 38 कोटी म्हणजे फार एक हिमनगाचा एक कण आहे. असे मोठमोठे टेंडर अशाच पद्धतीने मॅनेज केले जातात. आता परत मागच्याच आठवड्यामध्ये घनकचऱ्याचं एक टेंडर आहे. 5 वेळा रिपीट केलेलं आहे. 6 वेळा रिपीट करतात कारण आपल्या आवडत्या आणि आपल्या नजीकच्याच माणसाला ते टेंडर लागावं असे यांचे प्रयत्न चाललेले आहेत. एक टेंडर 5-5 वेळा रिकॉल करण्याचे कारण काय? कारण कॉम्पिटिशनला माणसं येत आहेत. त्या कॉम्पिटिटरला कसं तरी बाहेर काढायचं आणि नंतर एकाचं टेंडर आलं का त्याला द्यायचं अशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी चालू आहे महानगरपालिकेमध्ये आणि याच्यावर नक्कीच मी आवाज उठवणार आहे. शांत बसणार.